जय हिंद मित्रांनो, आपल्या चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण केंद्र प्रमुख पदाची नुकतीच अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। त्याची जाहिरात ऑलरेडी येऊन ठेपलेली आहे, फॉर्म भरण्याची प्रोसेस देखील झालेली आहे, परंतु अजूनही बऱ्याच जणांच्या मनामध्ये या पदाच्या संदर्भामध्ये, या पदाच्या पात्रतेच्या संदर्भामध्ये कन्फ्युजन निर्माण झालेलं आहे। तर तेच कन्फ्युजन आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून दूर करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत। म्हणून या व्हिडिओचं टायटल आपण असं ठेवलेलं आहे, केंद्र प्रमुख पदाकरिता लागणारी पात्रता, शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता, त्याच्यानंतर आणखी इतर कोणत्या क्वालिफिकेशन्सची त्याकरिता आवश्यकता आहे त्याविषयी आपण डिटेल्समध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साईडचे जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। मित्रांनो, पुढे जाण्याच्या पूर्वी एक महत्त्वाची गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे, ती म्हणजे आपण किंवा आपले इतर नातेवाईक किंवा फ्रेंड सर्कलमध्ये कोणी या ठिकाणी जर का टीईटी परीक्षेची तयारी करत असेल तर त्यांच्याकरिता उपलब्ध आहे अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचे बॅच। या बॅच मध्ये टीईटीचा पेपर 1 असेल, पेपर 2 असेल, त्याकरिता जेवढे विषय आहेत त्यापैकी प्रत्येक विषय या ठिकाणी शिकवला जाणार आहे लाईव्ह स्वरूपामध्ये। सेम लेक्चर रेकॉर्डेड स्वरूपामध्ये पाहता येऊ शकतात, डाउनलोड करून पाहता येतात, पीडीएफ नोट्स आहेत, 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे, अनलिमिटेड व्ह्यूज तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत, टेस्ट सिरीज मिळणार आहे, महाराष्ट्रामधली सर्वोत्कृष्ट अशा प्रकारची फॅकल्टी तुमच्याकरिता अवेलेबल आहे। आतापर्यंत हजारो शिक्षक घडवणारा विश्वसनीय प्लॅटफॉर्म तो म्हणजे मास्टर टीचर प्लॅटफॉर्म। या प्लॅटफॉर्मला जाऊन आपण जे आहे सदरील कोणत्याही प्रकारची बॅच या ठिकाणी जॉईन करू शकता। ही झाली मराठी माध्यमाकरिता। उर्दू माध्यमाशी आपण जर का बिलोंग करते हो तो आप लोगों के लिए भी, उर्दू मीडियम के लिए बहुत बेहतरीन ऐसे यहाँ पर बैच अवेलेबल है। ये भी बैच आप लोगों को मिल जाएंगे मास्टर टीचर ये एप्लीकेशन के ऊपर। आणि मित्रांनो, आपण जर का या ठिकाणी केंद्र प्रमुख पदाकरिता तयारी करत असाल आणि शोधामध्ये आहात सर्वोत्कृष्ट अशा प्रकारच्या मार्गदर्शकांच्या, तर तुमचं जे मार्गदर्शनासाठी असलेली जी प्रतीक्षा आहे ती या ठिकाणी येऊन संपते आहे। तुमच्याकरिता या ठिकाणी व्हिडिओ कोर्स लॉन्च केला गेलेला आहे। व्हिडिओ कोर्स मध्ये तुम्हाला मिळणार आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये व्हिडिओज, त्यासोबतच टेस्ट सिरीज। हा एक कोर्स आहे। त्याच्यासोबतच तुम्हाला जर का फक्त मॅथ रिझनिंग करिता या ठिकाणी लाईव्ह प्लस रेकॉर्डेडचा व्हिडिओ कोर्स हवा असेल, त्याच्यासोबत तुम्हाला गुरुकुल टेस्ट सिरीज मिळणार आहे, तर तो देखील टेस्ट आपल्या कोर्स आपल्या ऍप मध्ये अवेलेबल आहे। याच्यासोबत तुम्हाला फक्त असं पाहिजे असेल की आम्हाला टेस्ट सिरीजच हवी आहे, टेस्ट सिरीज देखील अवेलेबल करून देण्यात आलेली आहे। या सगळ्या गोष्टी देखील तुम्हाला मिळून जातील आपल्या मास्टर टीचर या ऍप्लिकेशनवर। प्ले स्टोअरवर जा आणि मास्टर टीचर हे जे ऍप आहे ते डाउनलोड करून घ्या। आता आपण येऊया आपल्या मूळ मुद्द्याकडे। मूळ आपला मुद्दा आहे की केंद्र प्रमुख या पदाकरिता जी काही शैक्षणिक पात्रता लागते ती नेमकी काय लागते। तर हे बघा, या ठिकाणी जर आपण या ठिकाणी बघितलं 18 जुलैला आलेलं हे एक महत्त्वाचं पत्र आहे, ठीक आहे, अधिसूचना आहे ग्रामविकास विभागाची। आणि या अधिसूचनेमध्ये जो केंद्र प्रमुख नावाचं जे पद आहे त्या पदाकरिता लागणारी जी काही पात्रता आहे ती या ठिकाणी डिटेल्स मध्ये इन्क्लूड केलेली आहे, सांगण्यात आलेली आहे। आता बघा, जो केंद्र प्रमुख पद आहे त्या पदाकरिता 1 नंबरला त्याने सांगितलं की एक तर तो व्यक्ती, हे बघा याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की यासाठी असणारे जेवढी पदं आहेत ती 50% पदं या ठिकाणी जे आहे पदोन्नतीने, आणि 50% जी पदं असणार आहेत ते या ठिकाणी परीक्षेच्या माध्यमातून भरती केली जाणार आहे, म्हणजे भरली जाणार आहे। तर जे प्रमोशन जे आहे, प्रमोशन कशा प्रकारे होणार आहे, प्रमोशनासाठी पात्र असणाऱ्या जिल्हा परिषदेमधील प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक या पदावर कार्यरत असणाऱ्या व प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक या पदावर 6 वर्षापेक्षा कमी नसेल इतकी अखंड नियमित सेवा त्याची झालेली असायला पाहिजे। असणाऱ्या व्यक्तीमधून सेवा ज्येष्ठतेच्या आधारे योग्य व्यक्तीच्या पदोन्नतीने करण्यात येईल। आता पहिली महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, जर का आपण या ठिकाणी प्रमोशनचं बघितलं तर प्रमोशन मध्ये 2 गोष्टी त्यांनी या ठिकाणी सांगितले, तो एकतर मुख्याध्यापक असला पाहिजे, ठीक, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो ग्रॅज्युएट टीचर असला पाहिजे, पदवीधर असला पाहिजे। पदवीधर यांची जी आहे सिनियरिटीची यादी बनवली जाईल त्या जिल्ह्यामधली, आणि जेवढी पदं रिक्त आहेत मग त्या पद्धतीने त्यांचं जे सिलेक्शन आहे ते केलं जाणार आहे। परंतु जे ग्रॅज्युएट टीचर आहे त्याची अट त्यांनी 6 इयर्स अशी ठेवलेली आहे, कमीत कमी जे आहे त्याचं त्या पदावरचं जे कार्यकाळ आहे 6 वर्षाचा असायला पाहिजे। हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। आता ब नंबर मध्ये त्यांनी काय सांगितलंय बघा, ते थोडक्यामध्ये आपण बघूया।
त्यानंतर ब नंबर मध्येही त्यांनी सेम तोच पॉइंट या ठिकाणी सांगितलेला, परंतु उपरोक्त नियम 1 येथे नमूद केलेल्या पदावरील पदोन्नतीने नियुक्तीसाठी जिल्हा परिषद मधील प्रशिक्षित पदवीधर चुकी शिक्षक आहे संवर्गाची ज्येष्ठता विचारात घेण्यात येईल. म्हणजे लक्षात घ्या, या ठिकाणी जे आहे पदवीधरची तुमची जी काही सिनियरिटी आहे ती गृहीत धरल्या जाणार आहे. म्हणजे एखादा शिक्षक जर का 10 वर्ष प्राथमिक शिक्षक होता आणि नंतर आता 4 वर्ष किंवा 7 वर्ष या ठिकाणी झालेत त्याला की तो पदवीधर झालाय, तर त्याची एवढी पूर्ण वर्षाची सर्व्हिस नाही काउंट केली जाणार आहे. त्यांचं जे पदवीधर शिक्षकाची सिनियरिटी आहे ती काउंट केली जाणार आहे. आता दुसरी महत्वाची गोष्ट की ही जी भरती आहे परीक्षेच्या माध्यमातून जे काही घेतली जाणार आहे तर त्यामध्ये त्यांनी तो जो कार्यकाळ आहे तो सांगितलेला आहे. बघा कार्यकाळ काय, ज्याने जिल्हा परिषदेमध्ये जाहिरात वर्षाच्या 1 जानेवारी या दिनांकास प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक म्हणून किमान 6 वर्षे इतकी अखंड नियमित सेवा केलेली आहे. म्हणजे ही जी जाहिरात आहे 2023 ला आलेली आहे. ठीक आहे, मग आता यासाठी कोण पात्र आहे, तर ज्यांचं 1 जानेवारी 2023 ला 6 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झालेला असेल असे शिक्षक जिल्हा परिषदेचे शिक्षक या पदासाठी पात्र आहे. दुसरी महत्वाची गोष्ट त्यांनी या ठिकाणी सांगितलेली आहे की जो जिल्हा परिषदेमध्ये प्रशिक्षित शिक्षक प्राथमिक हे पद धारण करीत आहे व ज्याने शालेय शिक्षण विभागाने वेळोवेळी विहित केलेली प्रशिक्षित पदवीधर शिक्षक या पदासाठी शैक्षणिक अर्हता धारण केलेली आहे. ठीक आहे, आणि 1 जानेवारी या दिनांकास किमान 6 वर्षे इतकी अखंड नियमित सेवा झालेली आहे. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. हा नव्याने मुद्दा इन्क्लूड करण्यात आलेला आहे. म्हणजे जो की पदवीधर शिक्षक नाहीये तो प्राथमिक शिक्षक आहे, परंतु त्याच्याकडे पात्रता आहे, अर्हता आहे, क्वालिफिकेशन आहे, म्हणजे तो ग्रॅज्युएट आहे, BSc, BCom, BA यापैकी काहीतरी आहे आणि त्याची सेवा जर का 6 वर्षाची झालेली असेल तरी देखील तो या पदासाठी पात्र आहे. आता दुसऱ्या शब्दांमध्ये जर का साध्या शब्दांमध्ये जर का तुम्हाला सांगायचं झालं तर या पदासाठी फक्त आणि फक्त जिल्हा परिषदेचे शिक्षक पात्र असणार आहेत. प्रमोशन करिता देखील जिल्हा परिषदेचेच शिक्षक आणि यासाठी परीक्षा जी काही होणार आहे ही परीक्षा घेते आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे. त्यांच्या मार्फत परीक्षेमार्फत जे उमेदवार या ठिकाणी नियुक्त केले जातात त्या उमेदवारांची देखील शैक्षणिक पात्रता एकतर ते मुख्याध्यापक असले पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे असे शिक्षक जे की पदवीधर आहेत, ज्याचे पदवीधरचे 6 वर्ष कंप्लीट झालेले आहे असे शिक्षक. दुसरी गोष्ट असे शिक्षक की ज्यांच्याकडे जे आहे 6 वर्ष प्राथमिक शिक्षक पदाचा अनुभव आहे, परंतु ज्यांची जी शैक्षणिक अर्हता आहे ती आहे ग्रॅज्युएट लेवलची, तरी देखील त्यांना या ठिकाणी एक्झाम देता येणार आहे. त्याच्यामुळे आता फार जास्त कन्फ्यूज होण्यासारखा प्रश्न या ठिकाणी नाहीये. येत्या काही दिवसांमध्ये कदाचित जे आहे नवीन नोटिफिकेशन येईल, त्यामधून मागचे जे काही फॉर्म्स आहेत कदाचित ते एडिट करण्याचा चान्स या ठिकाणी मिळू शकतो, कारण बऱ्याच शिक्षकांच्या त्यानंतर बदल्या झालेल्या आहेत, बऱ्याच शिक्षकांची जे काही एक्सपिरियन्स वगैरे कमी जास्त झालेला आहे, बऱ्याच घडामोडी त्या मध्यंतरीच्या कालावधीमध्ये घडलेल्या आहेत. त्यामुळे तो जो काही फॉर्म होता तो एडिट करण्याचा चान्स मिळण्याची दाट शक्यता आहे. आणखी तुम्हाला जर का या ठिकाणी केंद्र प्रमुख पदाच्या शैक्षणिक पात्रतेच्या संदर्भामध्ये काही डाऊट्स असेल, काही प्रश्न असतील, नक्की व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. मी माझ्या परीने प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यासाठी प्रयत्न करेन.